थोडीतील या पौष महिन्याच्या कृष्ण एकादशी निमित्त ठेवलेला हा प्रवचनाचा आणि प्रसादाचा कार्यक्रम आहे। त्या निमित्तानं आपल्या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गणेशवाडी यांच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेला सौंदर्यपूर्ण कलापूर्ण असा हा सांस्कृतिक कार्यक्रम, ज्याचं सुंदर असं आयोजन या शिक्षकांनी अत्यंत कमी वेळामध्ये आणि एक मोठा उत्साह वाढवणारा हा कार्यक्रम। आणि या प्रवचनासाठी आज आपण निवडलेला विषय हा आमच्या समाजात शेतकरी आणि शेतात काम करणारे आमचे जे शेतमजूर आहेत यांची कर्म हीच मुळात भक्ती मार्गाने केलेली एक देवाची पूजा आहे। या पूजेचं महात्म्य ज्या संतांनी जाणलं असे या राष्ट्राचे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकरी आणि शेतमजूर शेतात राबराब राबून या काळ्या आईची सेवा करताना भगवंताची पूजा करतात, परंतु त्यांच्याकडून निरपेक्ष वृत्तीने काम करण्याची जी परंपरा आहे यावर एका अभंगामध्ये खूप सुंदर चिंतन सांगतात। तुकडोजी महाराज ग्रामगीतेच्या अर्पण पत्रिकेतील अभंग रचनेमध्ये सांगतात, सर्व गावासी सुखी करावे, अन्न वस्त्र पात्र आदी द्यावे, परी स्वतः दुःखची भोगावे, भूषण तुझे ग्रामनाथा, कष्ट करोनी महाल बांधसी, परी झोपडी ही नाही नेटकीशी, स्वातंत्र्या करिता उडी घेतची, मजा भोगती इतरची, ऐस्या भोळ्या शंकरासी, सौख्य लाभावे सर्वदेशी, मानवाची पूर्णता तुझसी, प्राप्त व्हावी मला वाटे, म्हणून केली ग्रामगीता, संबंध यावा सागर सरिता, ऐसा तुझा सर्वांशी, तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळव, सकळांचे लक्ष तुझकडे वळव, मानवतेचे तेज झळझळव, विश्वा माझे म्हणून या, तूच विश्वाचे अधिष्ठान, तुझेच भावे आदि उत्थान, विश्वायोगे या म्हणून या, ऐसेच होवो जनिवनी, मित्रत्व वाढो त्रिभवनी, तुकड्या म्हणे हेची ध्येय। आता हे अभंगाचं जे चित्र आहे ते देवाच्या पूजेचं महात्म्य सांगणाऱ्या पुजाऱ्यांच्या पेक्षाही कामाचं महत्व सांगणाऱ्या कर्मयोगासाठी या सर्वेश्वराच्या पूजनाच्या भूमिकेत असणारा आमचा शेतकरी, आमचा काबाड कष्ट करणारा मजूर, आमच्या माती उचलणारा दगड उचलणारा आमचा कामगार यांच्यासाठी ते कर्म म्हणजेच पूजा हे सांगणारा हा विषय आहे। सज्जन हो, या धर्म परंपरेमध्ये 3 प्रकारे भगवंताची प्राप्ती करण्याचं साधन सांगितलेलं आहे, ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तियोग। ज्ञान, कर्म आणि भक्ती या 3ही मार्गाने जर तुम्ही गेलात तर तुम्हाला शेवटी भगवंत मिळतो। आणि म्हणून आज आपण आमच्या मारुतीरायाच्या मूर्ती समोर आमच्या या मंदिराच्या प्रांगणामध्ये, या मंदिराने फक्त देवच नाही सांभाळले, या मंदिराने शाळाही सांभाळली, मुलंही सांभाळले, बालवाडी सांभाळली, अंगणवाडी सांभाळली, इतकी देवाच्या कृपेने या वास्तूने या वाडीच्या उद्धारासाठी अनेक गोष्टींचं पुण्यकर्म या वास्तूमध्ये घडलं। आणि म्हणून आज या वास्तूच्याच माध्यमातून मूर्तीपूजा जेवढी महत्वाची आहे, मूर्तीला जेवढं पूजा करून पुण्य मिळतं त्याच्या कितीतरी पट पुण्य आपण आपल्या कामामध्ये प्रामाणिकपणा ठेवला, आपल्या कर्मातून आपण जर देवाला भजलं, आपलं कर्म म्हणजेच देवाची भक्ती आहे असं आपण जर समजलं तर ती सर्वात श्रेष्ठ भक्ती ठरते। हे या ओवीबद्ध असणाऱ्या अर्पण पत्रिकेतून ग्रामगीतेमध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलं। उद्या या देशाच्या प्रजासत्ताकाचा दिवस आहे। या प्रजासत्ताकाच्या दिवशी आपण स्वातंत्र्याचा
प्रजेचा उत्सव आमच्या देशात सर्वांनी सर्वांसाठी सर्वांकडून चालवलेलं राज्य म्हणजेच भारताचं स्वातंत्र्य आणि त्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला हा सांस्कृतिक कार्यक्रम एकादशीचं पर्व आणि त्या निमित्ताने 2 मिनिटाची ठेवलेली ही प्रवचन सेवा भाऊंचं एक वैशिष्ट्य आहे. भाऊंनी सांगितलं, भाऊंना मी म्हटलं एवढे गाणी झाले, एवढे भक्तिगीते झाले, एवढे स्वागत गीतं झाले, आता याच्यातच प्रवचन समजून तुम्ही उरकून घ्या. ते म्हणले नाही, हा खंड पाडणं हा अखंड एखाद्या व्रताला असलेली बाधा आहे आणि म्हणून 10 मिनिटं का होईना या प्रवचनाच्या माध्यमातून एक ज्ञानाचं अमृत या निमित्तानं या व्यासपीठावरून व्हावं त्या अपेक्षेने या दृष्टीने आजच्या या प्रवचनामध्ये आपण एकच विषय आपल्या चिंतनामध्ये घेऊया. मंदिरं असतील, मंदिरात देवाची पूजा होत असेल, मंदिरात देवाचं व्रतही होत असेल, मंदिरामध्ये देवाला नवसही बोलले जात असतील, मंदिरातील देवाचा प्रसादही आपण खात असू, पण हे सर्व करणाऱ्या माणसा तू कर्माला विसरू नकोस. तुझं कर्म हेच श्रेष्ठ धर्म आहे हे सांगताना माऊली एका ओवीमध्ये सांगतात, आम्ही समस्त ही विचारिले तव ऐसेची हे मनाले येन सांडिजे तुवा आपुले विहित कर्म परी कर्मफली आसन धरावी कुकर्मी संगती न व्हावी ते सत्क्रियाची आचरावी हेतुविन परी अर्जुना तू योगयुक्त होऊनी फळाचा संग टाकुनी करी कर्मे जे तुलाले कर्म निपजे ते तुले आदिपुरुषी अर्पिजे तरीच ते परिपूर्ण होय जाण. या कामाचे 3 नियम सांगतो आणि प्रवचन संबोधतो. कुठलंही काम देवाची पूजा म्हणून करा. मग एखादा शेतकरी शेतात कष्ट करत असेल तर ती काळ्या आईची सेवा करतोय. एखादा ड्रायव्हर गाडी चालवत असेल तर माझ्या गाडीमध्ये बसणारे सर्व पॅसेंजर आहेत ते पांडुरंग आहेत आणि मी त्यांचा भक्त आहे म्हणून मी त्यांची वाहतूक करतोय. एखादा डॉक्टर जर पेशंट तपासत असेल तर पेशंट म्हणजेच पांडुरंग आहे आणि मी म्हणजे त्या पांडुरंगाचा भक्त आहे. या विचारातून तो कर्मभाग जर सांभाळला तर त्या कर्मातून पुण्य आणि पुण्य 100% मिळतच. आणि म्हणून आपण या दृष्टीने प्रत्येक काम एका शिक्षकाने स्वतःला देव न समजता आपल्या पुढे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी देवाचा प्रसाद आहेत आणि या देवाच्याच प्रसादांना या देवाच्या दिलेल्या मुलांना मी त्यांचा भक्त म्हणून या पांडुरंगाची सेवा म्हणजेच या मुलांना केलेलं शिक्षण, या मुलांनावर केलेले संस्कार अशा मानणाऱ्या सर्व शिक्षकांना गुरुतुल्यता प्राप्त होते. अशा मानणाऱ्या सर्व डॉक्टरांना धन्वंतरीची उपमा प्राप्त होते. अशा मानणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना या ग्रामगीतेमध्ये सांगितलं की हा सर्वात मोठा भोळा शंकर आहे. जो शंकर होता ना तो इतका भोळा होता की त्याला जर प्रसन्न झाला जे मागेल ते द्यायचा. आमचा शेतकरी राजा एवढा अडचणीत असू द्या, एवढा दुःखात असू द्या, एवढा कर्जात असू द्या, पण तरीही त्याचं दातृत्व मात्र सर्वात श्रेष्ठ असतं. हे आज आपण इथल्या कार्यक्रमामध्ये रस्त्याने जेव्हा मला फोन चालू होता आणि ते फोन चालूच राहिला आणि मी आपलं ऐकत होतो, यांनी 100 रुपये दिले, यांनी 500 रुपये दिले, यांनी 1000 रुपये दिले, यांनी 200 रुपये दिले. आता म्हणलं भाई जर वर्षातून 4 गॅदरिंग झाले असते ना तर तुमचा पगार निघला असता. एवढं आपल्या वाडीचे दातृत्व आहे. आणि मग ही जी सगळी किमया आहे ही किमया पैशाची नाही आहे, त्याला दानच लागते, दानत. असे भरपूर श्रीमंत आहेत, कोणाला कापल्या करंगळी पण कधी कुठे मदत करणार नाही, पण असे भरपूर गरीब आहेत. जेव्हा प्रसंग असतो आणि जेव्हा प्रसन्नता असते तेव्हा आपलं जीव ओवाळून टाकायची तयारी आमच्या वाडीची आहे. आणि म्हणून या भोळ्या शंकरासी सौख्य लाभावे सर्व देशी. आता सर्व देशाला लागेल का नाही लागेल, पण किमान आपल्या गावाला तर लागलं पाहिजे ना. आपण देशाचा विचार करू कधी. गाव विश्वाचा नकाशा, गावावरून देशाची परीक्षा, गावाची भंगता अवदशा येई देशा, गावा गावासी जागवा, भेदभाव समळ मिटवा, उजळा ग्रामोन्नतीचा दिवा तुकड्या म्हणे. आणि म्हणून गाव हेच दिश्व आहे आणि गाव आणि ग्रामदैवत
यामध्ये जी शक्ती आहे ती गावाचं कल्याण करण्यासाठी महत्वाची असते. आणि म्हणून या मंदिराच्या प्रांगणामध्ये आलेला प्रत्येक माणूस या हनुमंतरायाचा, या पांडुरंगाचा आणि या महादेवाचा भक्त आहे. आणि या भक्तानेच आपण काहीतरी कल्याण करू शकतो. भक्त नसलेला माणूस नेहमी स्वार्थ बुद्धीने जगतो, स्वतःच्याच विचारात मग्न असतो, स्वतःच्या मतलबासाठीच कुठे गेलेला असतो. जो देवाचा भक्त आहे त्याची स्वार्थ बुद्धी संपलेली असते आणि तो फक्त आणि फक्त विश्व कल्याणासाठीच विचार करतो. आणि म्हणून माझ्या या गणेशवाडीच्या सगळ्या मारुतीरायाच्या भक्तांना, मग इथे 17 पगड जातीचे, पिछड़ी कौन जाती हो सबकी सब पर प्रीति हो, देश धर्म में नीति हो हम सत के ही साथी हो. जय बोलो सत धर्म की, जय बोलो सत कर्म की, जय बोलो मानवता की, जय बोलो सत जनता की. हम सब कष्ट उठाएंगे, सब मिल सुख पाएंगे, सब मिल प्रभु गुण गाएंगे, सत का जश्न फैलाएंगे. आणि म्हणून आपण सगळेजण जात पात धर्म पंथ पक्ष पद हे सगळं विसरून जाऊयात आणि या हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये एकच शपथ घेऊयात की आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी जे जे शक्य आहे ते आपण सर्वजणांनी एकत्र येऊन, मग त्यामध्ये एखादा राजकीय व्यवस्था असेल, एखादी सामाजिक व्यवस्था असेल, एखादी धार्मिक व्यवस्था असेल, एखादी अशी दान व्यवस्था असेल, त्या सर्व व्यवस्थेतून फक्त एकच उद्देश आपण समोर ठेवला की आमच्या या चिमुकल्यांचं भविष्य इथल्या विकासामध्ये, इथल्या भौतिक विकासामध्ये आहे. तर निश्चित आपल्याला पुढील काळामध्ये या कीर्तनातून, या एकादशीतून या भागाचा विकास केल्याचं चित्र जगाला दाखवता येईल की जेव्हापासून आमच्या गणेशवाडीमध्ये धाकटी एकादशी चालू केली तेव्हापासून आमच्या मुलांमध्ये बदल झाला. आमच्या गावामध्ये, आमच्या गल्लीमध्ये, आमच्या वाडीमध्ये पिणाऱ्यांचं प्रमाण कमी झालं. जे मुलं सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याच नादात होती ते आज माळ घालून या देवळामध्ये येऊन भजनाला बसतात, या एकादशीला उपवास धरतात. हे जर जगाने पाहिलं तर पंढरीच्या पांडुरंगाला जाणारी गर्दी थांबेल आणि आपल्या गणेशवाडीच्या मंदिरात रांग लागेल. काय चमत्कार आहे, किती ताकद आहे या भगवंताची की एका रावाला रंक करण्याची ताकद आणि रंकाचा राव करण्याची ताकद याच भगवंतामध्ये असते. आणि म्हणून या धर्मामध्ये एकच सांगितलं, एका जैन साधूंनी सांगितलं की आपण जगावं कसं. सरळ मार्ग सोडून माणसा काट्याने तू जाऊ नको, ज्या संगतीने दुर्गुण वाढे संगत त्याची धरू नको. मानव जन्मा येऊन प्राण्या प्रभू स्मरणाला तू विसरू नको, क्षणात उलथून पडशील प्रभू लीला तू विसरू नको. आणि म्हणून माझ्या मायबाप जनतेमध्ये जी काही सज्जन मंडळी आहेत त्या सर्वांना एकादशीच्या व्रतामुळे त्याचं महात्म्य आणि त्याचं पुण्य लागावं याच भगवंताच्या पुढे प्रार्थना करतो. आणि ज्यांना कुणाला दुर्दैवाने, अनवधानाने, संगतीने किंवा मनामध्ये असणाऱ्या भीतीपोटी किंवा मनामध्ये असणाऱ्या नैराश्यापोटी किंवा काही अडचणीपोटी, कर्जापोटी जर एखादं व्यसन जडलं असेल तर मी या भगवंताला प्रार्थना करतो, आमचा मुलगा, आमची स्त्री, आमची पोरं व्यसन सोडायला तयार आहे, पण भगवंता या सगळ्यांना सद्बुद्धी दे, चांगला विचार दे आणि चांगलं कार्य करण्याची प्रेरणा दे. तुझ्या या शक्तीचा वापर या जगाच्या कल्याणामध्ये आमच्या सर्व समाजाच्या 18 पगड जातीच्या आणि सर्व 12 बोलू त्यांच्या कल्याणासाठी कर, हीच भगवंताच्यांनी प्रार्थना करतो. आणि याच्या एकादशीला एकच योजना सगळ्यांना माहिती आहे की आपल्या गावातून, आपल्या जिल्ह्यातली एकमेव दिंडी ही येणाऱ्या मौनी अमावस्येला प्रयागराजच्या तीर्थावरती शाही स्नानासाठी जात आहे. आता सुरुवातीला आपल्याला तसं वाटलं 10-20 लोक आपण घेऊन जावं छोटी गाडी करून, मग 10-20चे 30 झाले, 30चे 40 झाले, 40चे 50 झाले. आज 150 माणसं 3 गाड्यामधून आज आपल्या गावातून उद्या संध्याकाळी 9 वाजता या प्रयाग तीर्थावर त्या काशी विश्वेश्वराकडे आणि अयोध्येच्या रामलल्लाच्या दर्शनासाठी जाताना तुकडोजी महाराजांच्या आश्रमामध्ये आणि येताना गजानन महाराजांच्या आश्रमामध्ये जाणार आहेत. आणि म्हणून या 5 दिवसाच्या दिंडीमध्ये
जरी त्या दिंडीमध्ये पुणे जिल्ह्यातले, मुंबईचे, नाशिकचे, अहिल्यानगरचे, संभाजीनगरचे लोक सामील असले तरी दिंडीचं नाव आहे श्री क्षेत्र जखणगाव, ते आमचं प्रयागराज. अशा या यात्रेच्या स्वरूपामध्ये आपल्या गावातले जवळपास 45 लोक त्या दिंडीमध्ये आहेत. आणि म्हणून ती उद्या दिंडी संध्याकाळी 9 वाजता गावातील महादेवाचं मंदिराचं दर्शन घेऊन बरोबर प्रयाण करणार आहे. उद्या लग्न तिथंही मोठी आहे. उद्या आमच्याही घरात लग्न आहे. तुम्हाला सगळ्यांना पत्रिका मिळालीच असेल, नसेल मिळाली तर सगळ्यांना निमंत्रण देतो. उद्या सकाळी 12:40 आमच्या सुकन्येचं लग्न आहे आणि त्या लग्नाला आणि त्यानंतर ठेवलेल्या जेवणासाठी सर्वांनी न विसरता यावं. आणि उद्या संध्याकाळी 9 वाजता या दिंडीला वाटा लावण्यासाठी आपण सर्वांनी हजर राहावं. आणि जर शक्य झालं, म्हणजे हे काय कोणाला बळजबरी नाही, जर शक्य झालं तर या दिंडीमध्ये परवा दिवशीचं संध्याकाळचं जेवण हे वनभोजनामध्ये ठेवण्यात आलेलं आहे. रस्त्याने जाता जाता एखादं जंगल पाहून, पाण्याचा स्रोत पाहून तिथं जेवण ठेवण्यात आलेलं आहे. जर या 150 लोकांचं नियोजन आपल्याला करायचं असेल तर माझी विनंती आहे आपल्या गावकऱ्यांना. आता जो तो त्याचा उपक्रम राबवित असतो, पण चला आपण अन्नदानामध्ये पुढं असतो. आपण बऱ्याचशा दिंड्यांना काही ना काही अन्नदान करतो. तर जमलं तर भाकरी की ज्या कोरड्या कोरड्या असतील, ववल्या नसतील, चमटल्या नसतील किंवा त्या उभीवरती भाजल्यानंतर त्या थंड झालेल्या, त्याला पापुद्रा आलेल्या अशा कोरड्या भाकरी, जेणेकरून त्याला पाणी सुटत नसतं, अशा भाकरी 2, 4, 5 आपापल्या ऐपतीने ज्याच्या त्याच्या मनापासून ज्वारीच्या किंवा बाजरीच्या, आणि त्या भाकरीवरती कोरडी चटणी, जवसाची असन, शेंगदाण्याची असन, लसणाची असन किंवा मिरचीची असन, त्याचं असन की जी परवा दिवशी संध्याकाळी जेवणाला कामाला येईल, अशी जर आपण त्या अन्नदानासाठी आणली तर मग मला त्या लोकांना डबे घेण्याचं काही सांगायचं कारण नाही. आपल्या जखणगावच्या वतीनं त्या 150 लोकांना, त्या 150 मध्ये 22 डॉक्टर आहेत, 15 इंजिनियर आहेत, अनेक नगरमधले मोठमोठे नामांकित लोक आहेत. आणि म्हणून आपल्या गावातले सुद्धा जवळपास 45 लोक त्या यात्रेमध्ये आहेत. तर त्या अन्नदानासाठी काय करता येईल, म्हणजे जसे तसे तुमची इच्छा असेल, जसं तुमच्या मनात असेल. 150 माणसं आहेत, त्याच्यामुळं काही गावाला सगळ्याला सांगायची गरज नाही. नुसत्या वाडीनी आणि आमच्या एवढ्या परिसरांनी ठरवलं तरी तेवढ्या 150 माणसाला पुरतीनं अशा 300 भाकरी तसंच बळा होतील आपल्याला. म्हणून ही विनंती करतो. हा प्रस्ताव नाही आहे, ही विनंती आहे. नाही आणलं तरी काही दुःख नाही आहे, परंतु हा एक आपल्याकडून, आपण काही लोक जाऊ नाही शकलो रामलीला, तर आपली भाकरी तर रामलीलापर्यंत जाईल, आपल्या गावातला आपला तुकडा तर तिथं पोचन. आणि म्हणून ते पुण्य जो जातो त्याला जे मिळतं त्याच्या दसपट पुण्य जाणाऱ्या माणसाला अन्नदान करण्यासाठी मिळतं. आणि म्हणून हा एक साधा सोपा पुण्याचा मार्ग म्हणून तुमच्यापाशी एक आवाहन केलं. शक्य असेल त्यांनी उद्या संध्याकाळी बरोबर 8:30-9 वाजता महादेवाच्या देवळात जखणगावमध्ये आपल्या भाकरी आणून द्यावात. आणि ती सगळी व्यवस्था आमचे भाऊ गावामध्ये संध्याकाळी येऊन त्या दिंडीला वाट लावेपर्यंत, आता दिंडीला भाऊला यायचं होतं, परंतु आता या सगळ्या व्यापामध्ये प्रत्येकाला शक्य होतं असं नाही. आणि म्हणून सर्वांनी या विनंतीबरोबर या आजच्या प्रवचनाचा